श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक महानगरपालिका शहरातील उद्यानांवर करोडो रुपये देखरेखीसाठी खर्च करताय, पण नाशिकच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नेहरू उद्यानाकडे महानगरपालिकेचं सरास दुर्लक्ष होत आहे। नेहरू उद्यान आता दारू पिणाऱ्या तळीरामांचा अड्डा बनलाय। या ठिकाणी कचरा मोठ्या प्रमाणात साचलाय। लाखो रुपये खर्च करून सुशोभीकरण केलेल्या उद्यानातील बसण्याचे बाग, कारंजे, उद्यानामध्ये लावलेल्या वृक्षांकडे दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळतंय। पालापाचोळा साचलाय आणि दारू पिणाऱ्या तळीरामांचे सिगारेटचे पाकिट, चकना, दारू पिलेले ग्लास आणि रिकाम्या बाटल्या या तशाच पडून आहेत। नेहरू उद्यान नाशिकच्या मध्यवर्ती भागात असूनही हे उद्यान दुर्लक्षित झालंय। महानगरपालिकेच्या प्रशासनानं उद्यानाच्या देखभालीकडे पाठ फिरवली आहे, अशा तक्रारी परिसरातील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या। नाशिक महानगरपालिकेचे नेहरू उद्यान, या नेहरू उद्यानाची परिस्थिती म्हणजे स्मार्ट सिटी कंपनीनं हे दुरुस्तीसाठी घेतलं आणि ते दुरुस्त करण्याऐवजी नादुरुस्त करून टाकलं। अतिशय चुकीच्या पद्धतीनं, अतिशय गलतान पद्धतीनं, अतिशय दर्जाहीन काम या उद्यानाचं झालेलं आहे। जवळपास 1.5 ते 2.25 कोटी रुपये त्याच्यावर खर्च झाले। किंबहुना पहिल्या असलेलं उद्यान इथे नष्ट केलं गेलं। या उद्यानामध्ये इतक्या त्रुटी आहे, इथे अनेक प्रकारचे लाईट बसवले गेले, पण 36 लाईट इथे ताबडतोबीने चोरीला गेले। हँडओव्हर हातात इथला कारंजा बंद अवस्थेमध्ये आहे, तिथले नोझल चोरीला गेले। इथे लोकांचं हे उद्यान खेळाचं उद्यान होता, इथे बगीचा होता, गुलाब नेहरू उद्यान आहे, इथे गुलाबाच्या बागा होत्या, त्या बागा नष्ट करण्यात आल्या। इथली झाडं तोडण्यात आली, इथे काय नाही, इथल्या खेळण्या गायब करण्यात आल्या, इथली सिसोच्या पळ्या गायब करण्यात आल्या, इथल्या बाकडे गायब करण्यात आले, इथे ट्रेन होती ती ट्रेन गायब करण्यात आली। आणि मग हे उद्यान ठेवलंच नाही। लहान मुलांसाठी हसण्या बागडण्यासाठी असलेले उद्यान एक जमीनदोस्त वृक्षाचं उद्यान केलं गेलं आणि आता इथे लवर्स पॉइंट बनवला गेला आणि इथे आता हे उद्यान गेल्या 15 वर्षापासून बंद अवस्थेमध्ये आहे। याची चौकशी होत नाही, याच्या बांधकामाची चौकशी होत नाही। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक।